नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. झालेला पराभव कसा पचवायचा याचं उत्तर जर शोधायचं असेल तर आपल्याला महायुतीतल्या एका घटक पक्षाकडे बघावं लागेल आणि विशेषतः त्या घटक पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या नेतृत्वाकडे, ज्यांचं नाव आहे अजितदादा पवार. लोकसभेला झालेला पराभव आणि आता मात्र विधानसभेत पुन्हा एकदा केलेलं कमबॅक. पण हे कमबॅक तितकं साधं सोपं नव्हतं. अंगावर गुलाबी जॅकेट टाकल्यानंतर देखील त्यांची खिल्ली उडवली गेली. शिवाय आता तुम्हाला लोकसभेला तर फक्त एकच जागा मिळाली आहे, यावेळी तुम्हाला डबल डिजिटचा जरी आकडा गाठता येईल का असं देखील विचारण्यात आलं. त्यावर अजित पवारांचं उत्तर एकच होतं की विधानसभेचा निकाल लागल्यानंतर तुम्ही काय प्रश्न विचारणार त्याचं उत्तर मी देईन. आणि आज उत्तर अजित पवारांनी दिलंय ते त्यांच्या कर्तृत्वातून. आणि आज त्याच पक्षाच्या राज्य प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत संवाद साधण्यासाठी आले. ताई, आपलं खूप खूप अभिनंदन पहिल्यांदा, कारण की तुमच्या पक्षानं प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमबॅक केलेला आहे. लोकसभेला विस्मृतीच गेलेला पक्ष आज सगळ्यात जास्त चर्चा होती ती त्याच पक्षाची. भले भाजपला 100च्या वर जागा मिळाल्या असतील, 150च्या वर जागा मिळतील, पण अजित पवारांच्या पक्षाला मिळालेल्या जागा लोकांच्या पुढच्या 5 वर्षात कायम स्मरणात राहतील. पहिली तुमची कमेंट तुमच्या पक्षाविषयीची. मी खरं तर तुम्हाला सांगते की बारामतीकरांचं नतमस्तक म्हणजे साष्टांग नमस्कार त्यांना. कारण का अजितदादा हा काम करणारा व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी या महायुतीला जो काही पाठिंबा दिला हा खरंच आमदारांनी सांगितलं की दादा आमच्या मतदारसंघातली कामं व्हायला पाहिजे आणि आपण महायुतीला पाठिंबा दिला पाहिजे. खरं बघायला गेलं तर हा जो काही सरकारला पाठिंबा वगैरे देणार ही प्रक्रिया आहे आणि ती कायदेशीर प्रक्रियेतनं त्यांनी तो पाठिंबा दिला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे मोठे साहेब आहेत शरदचंद्रजी पवार साहेब, त्यांना तो आवडला नाही आणि तिथून सुरुवात झाली. म्हणजे तुम्ही एक बघितलं की अजितदादांना कामाच्या व्यतिरिक्त बाकीच्या कुठल्याच म्हणजे विकास निधी आणणं एवढं सोपं नाहीये लोकप्रतिनिधींसाठी. विकास निधी आणायचा, तो मतदारसंघामध्ये त्याचं टेंडरिंग करायचं, ते काम झालं पाहिजे आणि लोकांची जी काही प्रश्न ती सुटली पाहिजे. ही जी कामाची पद्धत आहे ही अजितदादाची खूप प्रचंड ऊर्जावाली आणि ताकदीची. लोकसभेला काय झालं, ज्या वेळेला आमचं राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांनी अजितदादांच्या राष्ट्रीय अध्यक्षतेखाली महायुतीला पाठिंबा दिला, आमचे राहिले 5 उमेदवार उभे. तुम्ही जर नीट बघितलं तर त्याच्यामध्ये फक्त तटकरे साहेब आणि मला वाटतं सुनेत्रा वहिनी ह्या जर सोडल्या तर बाहेरचे 3 या पक्षातनं म्हणजे ती थोडंसं पक्षाची जी काही राजकीय समीकरणाची सूत्र होती त्या पद्धतीने ती झाली. त्यामुळे 5 मधले किती आले, 1च आले. सुनेत्रा वहिनींचा जो काही पराभव झाला तर तो 1.5 लाखाच्या फरकाने झाला. परंतु बारामतीकरांनी तेव्हा सांगितलं होतं की बाबा लोकसभेला मोठे साहेब आणि विधानसभेला 100% अजितदादा. कारण का अजितदादांनी जो काही बारामतीचा विकास केलाय, जो काही महाराष्ट्राचा विकास केलाय, ज्या ज्या काही आमदारांना निधी दिलेला आहे त्या नुसता निधीच नाही दिला तर तिथलं नेतृत्व उभं राहून कामाचे ते प्रकल्प यशस्वी केले. त्याच्यामुळे 55 जेव्हा आम्ही सीट लढलो, स्वाभाविकच आहे की लोकसभेला फक्त 1 सीट आल्यानंतर मग ते सोशल मीडिया जो काही प्रकार आहे ना तो जेवढा प्रसिद्धीसाठी चांगला आहे तेवढाच तो खूप होतं. आणि मग त्याच्यावर वाटेल ते गोष्टी बोलणं. आता दादाने गुलाबी जॅकेट घातलं. मला सांगा, एखादं कॅम्पेनिंग करत असताना या युगाबरोबर जर दादा चालले तर चुकलं कुठं. म्हणजे आणि लोकांचं कसं आहे, ती आपण गोष्ट ऐकली असेल की बाबा काय एक परिवार जात असतो, त्यांच्यासोबत गाढव असतो, मग ते गाढवाला बसले तर अरे बापरे गाढवावर बसलेला लाज वाटत नाही, वडिलांना बसवलं, आईला बसवलं, गाढव खांद्यावर घ्यावं. हा, मग त्याच्यामुळे तसा तो सोशल मीडियाचा प्रकार झाला. परंतु एवढं असून सुद्धा दादा खचले नाहीत आणि लोकसभेला ज्या चुका झाल्या त्या अजितदादांच्या झाल्या नाहीत. जे काय आमच्या मित्र पक्षाकडनं थोडंसं जरा त्यावेळी आमच्या लक्षात नाही आलं, परंतु सुनेत्रा वहिनींचा पराभव झाल्यानंतर जेव्हा या सगळ्या आमच्या चुका लक्षात आल्या, दादांनी त्या चुका पण ज्यांनी तुम्हाला त्यावेळी मदत केली नाही ते आज पडले ना.
आता इंदापूरचा जर विचार केला आपण, त्या ठिकाणी जर ते तर भरसभेत बोलले होते. म्हणजे मुळात प्रश्न असा पडतो की अजितदादांनी लोकसभेचा पराभव आपल्याला म्हणजे अगदी डिप्रेशन घेण्यासाठी केला, म्हणजे तो स्वीकारला नाही, तर त्यातून उभारी घेण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना एक नवसंजीवनी दिली. इव्हन आता त्यांनी जेव्हा ट्रेंड सुरू झाला पक्षाचा कल आपण बघितला, तर लगेच त्यांनी ट्विट केलं आणि त्यात जे गुलाबी जॅकेट घालण्यासाठी जे अरोरा म्हणून जे कॅम्पेन ज्यांनी राबवलं होतं त्यांचा फोटो देखील त्यांनी ट्विट केला. म्हणजे त्यांनी सांगितलं की मुळातच मी कॅम्पेन राबवलं होतं ते आता कसं योग्य होतं आणि खरं तर त्याला नावं ठेवण्याची काहीच गरज नव्हती प्रत्येक पक्षाचं, परंतु अजितदादांनी केलं ना म्हणून ती जास्त ठेवायची. आणि याच्यासाठी महाविकास आघाडीमधनं शरदचंद्रजी पवार साहेबांची लोक ही फार मोठ्या प्रमाणात होती. हीच लोक एका पक्षात असताना सुद्धा होती, परंतु तेव्हा पक्षाच्या त्या संघटनेमध्ये दादांनी नेहमी विकास कामाला प्राधान्य दिलं. जी आहेत सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं त्यांचं नेतृत्व होतं, त्यामुळं त्यावेळी ती एवढी पटकन लक्षात आली नाही. ती आत्ता जेव्हा महाविकास आघाडीमध्येच ते थांबल्यानंतर ती जास्त लक्षात आली. आणि सगळ्यात महत्वाचं की अजितदादांनी त्यांचा विचार सोडला नाही. शिवशाही, फुले, आंबेडकर, यशवंतराव चव्हाणांसाहेबांचे विचार ते घेऊनच चालले. एखाद्या पक्षात महायुतीला आपण पाठिंबा दिला म्हणजे आम्ही आमचे विचार सोडले असं होत नाही. फेसबुकच्या निगेटिव्ह मध्ये त्यानं की दादांनी विचार सोडला, अरे कसे सोडतील विचार, त्या विचारावर तर पक्ष आणि महाराष्ट्राची डेव्हलपमेंट चालू आहे. तुम्हाला असं वाटत नाही का? पण म्हणजे बघा माणसं किंवा हे प्रत्येकाची एक कशी धाटणी असते की ज्यावेळी माणसाचा पराभव होत असतो तेव्हा त्याला नावं ठेवायची, आणि तोच माणूस जेव्हा विजय होत असतो तेव्हा वा छान दादांनी कमबॅक केलं वगैरे सगळ्या गोष्टी. पण जेव्हा पराभवात आपल्यासोबत कोण असतं तो खरा त्या विजयाचा दावेदार असतो. आणि दादांनी विजयाचा दावेदार स्पष्टपणे म्हटले, माझे सगळे कार्यकर्ते जे माझ्यासोबत कायमस्वरूपी. दादा असेच आहेत. दादा असा माणूस आहे की जो जीव कार्यकर्त्याला आपला कुटुंबातला समजून जीवाभावाचं खरंच त्याच्यासाठी करतात. काही नेते आहेत की नावाला कार्यकर्ते म्हणतात, पण दादा जे आहेत ना, म्हणजे मी जे दादा बघितलेत तुम्हाला सांगू का की दादाबद्दल जेव्हा टीका व्हायला लागली की सुप्रियाताई बोलायला लागल्या, त्या दाखवायला लागल्या, घरातनं एकटं पाडायला लागले, तेव्हा ना आम्ही भावनिक व्हायचो. म्हणजे आम्ही दादांकडे जायचो तर दादा आम्हाला म्हणायचं, अरे तुम्ही माझा परिवार आहात ना, असू द्या. पण परत सांगते तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, दादांनी कधीही मोठ्या साहेबांवर, सुप्रियाताईवर टीका केली नाही. इव्हन आता सभांमध्ये पण एक्झॅक्टली त्यांच्या टीकेला म्हणजे त्यांच्याकडनं जी टीका झाली त्याला प्रत्युत्तर दिलं. तुम्ही आत्ताही दादांनी बारामतीकरांना काय म्हणले, ए बाबांनो, जे काय पुढारी असतील जे माझ्यासोबत आहेत त्यांचा राग तुम्हाला असेल तर ते उभं राहिल्यावर त्यांना दाखवा, मला दाखवू नका. कारण का तसा नेरेटिव्ह एक पसरवत होते. म्हणजे लोकसभेला तर काय जे काय आमच्या मित्र पक्षातले काही जण 400 पारवरनं संविधानवर चुकून त्यांची जीप बरगळी गेली की जी खरं गरजेची नव्हती, आणि त्याचा फायदा लोकसभेला विरोधकांनी. इव्हन आता तुम्ही एक ऑब्झर्व केलं का, जेव्हा बटेंगे तो कटेंगे हा जेव्हा नारा भाजपकडून काही नेत्यांकडून, राष्ट्रीय नेत्यांकडून आला, त्याला सगळ्यात पहिल्यांदा विरोध केला तो अजितदादा. आणि अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं की असे विचार महाराष्ट्रात चालणार नाहीत. मग मात्र त्या राष्ट्रीय नेत्यांकडून एक हे तो सेफ हे आला, त्याच्यावर दादा मात्र अजिबात बोलले नाहीत. हा एकही असेल तर मात्र तो एक्झॅक्टली. आणि सगळ्यात महत्वाचं की जो बटेंगे नाही तो बटेंगे तो कटेंगे असा जो विषय आहे हे कोण बोलले? आदित्यनाथ योगी जेव्हा इथं आले ते बोलले. आणि आता आम्ही राजकारणात लक्षात घ्या, काही नेत्यांना ज्या राज्यात जातात तिथनं ते इनपुट्स मिळत नाही, ते त्या सभेच्या जोशात ते बोलतात, राज्याचा विषय धरून. एक्झॅक्टली. पण अजितदादा पहिले नेते होते की आमच्या महाराष्ट्रात कटेंगे बटेंगे नाही, हा शिवशाही आंबेडकर फुले यांचा महाराष्ट्र आहे हे स्पष्टपणे सांगितलं. मग मोदी साहेबांनी एक हे तो सेफ आहे. आणि खरंच आहे, कारण का एक लक्षात घ्या की तुम्ही बघितलं असेल की खालची जे विरोधक आहेत ते काय करायचे की समजा मोदी साहेबांची एखादी सभा झाली, मोदी साहेबांना सांगायचंय काय आणि यांना घ्यायचंय काय किंवा पसरवायचंय काय. कुठल्याही धर्माविषयी द्वेष नाही, प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माचा अभिमान आहे. पण हे होत असताना आमचा मुस्लिम बंधू भगिनी जो काही आहेत ते मतदान करणारच आहे. हे असताना जेव्हा फतवा निघतो आणि त्याला एक वेगळं वळण जातं, मग त्यावेळेला जे
हिंदू धर्मातले सुद्धा आहेत ते म्हणतात यांनी फतवा कसा काढला. इकडे तर फतवा नाही, म्हणजे इकडे कुठला आदेश नाही किंवा आपलं म्हणा कुठला हे नाही, मग यांनी फतवा काढ, म्हणजे विनाकारण धर्माच्या नावावर समाजामध्ये अशांतता निर्माण करायची. आणि दुसरा फॅक्टर तुम्हाला सांगते, जातीमध्ये आत्ता जे काही मराठा आरक्षणासाठी जे काही रान पेटवलं, म्हणजे मी तुम्हाला सांगू का, त्याच्यामध्ये महायुतीने मराठा आरक्षणच्या बाबतीमध्ये म्हणजे त्यांना जे काही आर्थिक मदतीवर पाहिजे ते EWSच्या माध्यमातून मिळतं. मुस्लिम समाज अल्पसंख्याक आहे तर त्यांना सुद्धा मदत आहे, म्हणजे सारथी आहे किंवा जे काही ज्यांना आरक्षण आहे त्याच्यात बार्टी सारथी हे सगळ्या संस्था आहेत. मग का तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये नसलेली अशी मागणी तुम्ही करूच कशी शकता. ती झाली त्यावेळेला जर कारवाई करण्यात आली, कारण का मी मनसेमध्ये असताना खूप आंदोलनं केली, आमच्यावर गुन्हे दाखल व्हायचे, जेलला टाकायचे, आणि हे एवढे समाजात अशांतता पुरवतात, अशांतता करतात, नको ती हिंसक आंदोलन, यांच्यावर कारवाई का नाही झाली. यांच्यावर जर कारवाई झाली असती ना तर कदाचित समाज हा एवढा अस्थिर झाला नसता. असो, म्हणजे महाराष्ट्रातली जनता सुज्ञे त्यांनी सांगितलं एक SFA म्हणजे सगळ्या जाती धर्माची लोक जर एकत्र थांबली तर आम्ही सेफ आहोत. हा मेसेज त्यांनी घेतला, विरोधकांना तो समजला नाही, ते सोडून द्या, पण महाराष्ट्राच्या जनतेला कळला. नक्कीच. आणि आता जी महाराष्ट्रानं मॅन्डेट दिले आणि बहुमत दिलेलं आहे महायुतीला, त्यामध्ये प्रत्येक पक्षाचा मोठा वाटा आहे. अर्थात भाजप असेल, शिवसेना शिंदे गट असेल आणि अजित पवार तुमची राष्ट्रवादी. पण ताई आणखी याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर आता आपण आपल्या पुण्याकडे जर यायचं म्हटलं, ग्रामीण भागात 10 जागा आपण लढवल्या होत्या पक्षानं, शहरामध्ये 2 जागा लढवल्या होत्या, 10 पैकी 7 जागांवर आपला विजय देखील झाला. आपण मात्र जुन्नरची जागा आपण कुठे ना कुठेतरी आपल्याला गमवावी लागली. इव्हन खेड आळंदीची सुद्धा जागा आपल्याला त्या ठिकाणी त्रासदायक ठरली. पण पुरंदरचं कसं आहे, म्हणजे या हाताला नाही मिळालं तर त्या हाताला मिळालं अशी परिस्थिती झालेली आहे. भले ती तुमच्या पक्षाला नाही मिळाली तरी माहितीला मात्र ती मिळालेलीच आहे. पण जुन्नरचं असं काय झालं, इव्हन जुन्नर म्हणजे फक्त तुमच्याच पक्षाने जागा गमावली असं नाहीये, तर त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अतुल बेनकेंचा तर पराभव झालाच, पण सत्यशील शेरकर यांना देखील पराभव व्हावा लागला. आणि शरद सोनवणे, मला तुमच्याकडनं खरं म्हणजे हे जाणून घ्यायचं, शरद सोनवणे हे लढवय्या नेते, म्हणजे तुम्ही मनसेपासून त्यांना ओळखता, म्हणजे 2014ला एकमेव मनसेचा आमदार होता ते म्हणजे शरद सोनवणे, आणि आता त्यांनी एवढं प्रचंड मोठं कमबॅक केलं. काय म्हणजे शरद सोनवणेंची अशी काय जादू त्या जुन्नरमध्ये झाली? शरद, एक लक्षात घ्या, हा जेव्हा पक्षाचा एखादा उमेदवार जिंकतो त्याच्यात जसा पक्षाचा वाटा असतो, जेव्हा उमेदवार आहे त्याचाही वाटा असणं आणि त्याचं योगदान त्या मतदारसंघात असणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांना प्रत्यक्षात ओळखता? एक्झॅक्टली. शरद सोनवणेंनी एवढ्या अपक्ष असताना निवडून आले, म्हणजे त्यांचा असलेला संपर्क, लोकांशी असलेली अटॅचमेंट, त्यांची कामं करण्याची पद्धत ही थोडी आमच्या या अतुल बेनकेंपेक्षा जास्त झाली असेल. अतुल बेनके तर महायुतीमध्ये आमच्या म्हणजे सरकारमध्ये होते, पण शेवटी निवडणूक ही जनताच निवडून देते. म्हणजे आता तर तुम्ही महायुतीचं EVM हॅक म्हणू शकत नाही. अमोल कोल्हेंनी जो जोर लावला होता सत्यशील शेरकरांबद्दल, मग आता तुमची ताकद कुठे गेली? ती अमोल कोल्हेजींनी तर बोलूच नाहीये. ऍक्च्युली खरं त्यांना जे काय वाटलं होतं की बाबा मोठे साहेब आणि दादा वेगळे झाल्यानंतर म्हणजे शरदचंद्रजी पवारांच्या गटाने विकासावर एकतरी भाष्य केलं का हो? सुप्रियाताईंना ठीक आहे की बारामतीकरांचा तो प्रश्न त्यांनी ठरवलंच होतं, लोकसभेला मोठे साहेब, विधानसभेला जातात, ती थोडी भावनिकतेवर आणि त्या गोष्टीवर जाईल. पण प्रत्येक निवडणूक भावनिकतेवर होत नाही. तुम्हाला जो पक्ष, त्याच्यानंतर तो उमेदवार, त्याचा असलेला संपर्क, त्याने केलेलं काम आणि त्या उमेदवाराची असलेली शाश्वती ही फार गरजेची असते. शरद सोनवणे भाऊ जे आहेत ते निवडून आले, त्याच्यानंतर ते पडले पण ना, पण ते खचले नाहीत. त्यांनी त्यांचं काम सुरू करत 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 आज त्यांनी अपक्षमध्ये विजय मिळवला. आता अतुल बेनके कुठे कमी पडलेत हे थोडंसं तिथं जरा अजून माहिती घेतल्यानंतर कळेल, पण कमी पडले कारण का पराभव झाला हे लक्षात आले, आणि तो पराभव पण आपण स्वीकारला पाहिजे आणि पुन्हा एकदा आपण कसं कमबॅक करू त्या दृष्टीने त्या उमेदवारांनी विचार केला पाहिजे. नक्कीच. तिकडे आपण खेड आळंदीचं पाहिलं, म्हणजे दिलीप मोहिते म्हणजे एक मोठं आक्रमक व्यक्तिमत्व, म्हणजे अगदी राष्ट्रवादीचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे, एकसंध राष्ट्रवादी होती. अर्थात नंतर अजितदादांसोबत
ते शेवटपर्यंत राहिले आणि आज देखील आहेत. पण त्या ठिकाणी म्हणजे तो अनपेक्षित धक्का आहे की दिलीप मोहिते त्या ठिकाणी पडतील आणि बाबाजी काळे जे ठाकरे गटाकडून त्यांना कारण तिथे आधीच शिवसेनेत मारामारी होती, याला तिकीट द्यायचं का त्याला तिकीट द्यायचं, आणि मग असं नेमकं काय घडलं त्या ठिकाणी, काय समीकरण असू शकतात, एक राजकीय दृष्ट्या तुम्ही एक राज्य प्रवक्ता म्हणून काय सांगू शकता? दिलीप मोहिते कुठे कमी पडले मी पुन्हा सांगते तुम्हाला की जेव्हा आपण सत्तेत असतो तर ही पदं येतात जातात, तुमच्या मतदारसंघामध्ये किती होल्ड आहे ह्या प्रत्येकाने ठरवायचा असतो. आता जे निवडून तिथे आले शिवसेनेचे हा, तर नाही म्हणलं तरी त्यांना म्हणजे तिथे जी त्यांची कार्यकर्त्यांची फळी, त्याच्यानंतर तुम्ही हे जुन्नर सांगताय, हे दिलीप मोहित्यांचा मतदारसंघ सांगतात, भावकी रिलेशनवर सुद्धा खूप चालतात. म्हणजे आधी खूप प्रमाणात चालत होतं, त्याचं आत्ता प्रमाण कमी झालंय पण चालतात. आणि आत्ताची असलेली सिच्युएशन, या सगळ्या गोष्टींनी काही लोक की बाबा जे अनेक वर्ष आहेत देऊन बघू यांना एक्झॅक्टली तीही आलेली असणार, त्याच्याशिवाय हा पराभव शक्यच नाहीये. मग तुम्ही महायुतीतल्या म्हणजे सरकारमध्ये असताना तो उमेदवार कमी पडला असं मी स्पष्ट म्हणेल. लोकांपर्यंत योजना पुरवणे, त्यांच्याशी संपर्क करणे, किंवा यांनी त्या लोकांना गृहीत धरलं की तुम्हाला सांगते असा गेम वाचतो. तुम्ही जर बघितलं असेल की माननीय अजितदादांनी त्यांचं होमटाऊन म्हणजे ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राच्या विजनवर ते काम करणारे नेते, पण त्यांनी त्यांचं होमटाऊन सोडलं नाही. त्या होमटाऊन मध्ये ते गावागावात लोकात म्हणजे तुम्हाला आश्चर्य म्हणजे सांगते की अजितदादा 6 वाजता सुद्धा बारामतीकरांना भेटतात. म्हणजे मला तर अजितदादाकडे गेल्यानंतर सकाळी उठायची जास्त सवय लागली, कारण का 6 वाजता एखादा नेता कामासाठी भेटतो हे दुर्मिळच आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला भेटतो, कुठल्याही लोकांची जी काही प्रशासकीय त्यांच्या मतदारसंघातली किंवा महाराष्ट्राची विकासाची असेल त्याच्यासाठी ते भेटतात. हे प्रत्येक उमेदवाराला करणं गरजेचं आहे. ते करतात. आपल्याला काय ठीक आहे आपण येतो निवडून, काय होणार नाही, हे जे काही आहे ना, तर लोकांनी आता ते सगळे भ्रम काढून म्हणजे जागा दाखवण्याची. स्वतःच्या मतदारसंघात देखील तुम्ही उपस्थित असणार, लोकांच्या संपर्कात असणार. येस, गरजेचं. जसं आता आपण म्हणजे जेव्हा आपण बारामतीचा कल जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा आपली गाडी जर महाराष्ट्रात कुठे गेली असेल तर बारामतीमध्ये गेली, ज्या दिवशी बारामतीला अजितदादा पवार अर्ज भरणार होते. आणि मी त्या ठिकाणी बारामतीच्या लोकांचा कल देखील जाणून घेतला, बारामती शहरात पण जाणून घेतला, शेवटी दादांच्या रॅली सोबत पण होतो. आणि जेव्हा आम्ही अगदी मोरगावला आलो म्हणजे शेवटी येताना जे बारामती मतदारसंघातल्या वेशीवरचं शेवटचं गाव, तिथे एक शेवटचा कार्यक्रम घेऊन मी तिथल्या सगळ्या लोकांशी संवाद साधला. तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, जसं तुम्ही मगाशी वाक्य म्हणालात की वरती साहेब आणि खालती दादा, यावेळी तुम्ही आता ते एवढेही म्हणाले की बारामतीच्या मतदारसंघाच्या शेवटच्या गावावर आहात, इथून ते अगदी पुढच्या शेवटच्या गावापर्यंत तुम्हाला अजितदादांनाच मतदान झालेलं दिसेल. आणि त्याचं उत्तर आता या मिळालेलं आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रातली हाय व्होल्टेज लढत होती बारामतीमध्ये, पुतण्या काका अशी लढत होती. पण अर्थातच दादांनी केलेली विकास कामं आणि दुसरी गोष्ट दादांवर असलेलं बारामतीकरांचं प्रेम ते याच्यातून क्लिअर झालं. प्रश्न मुळात हा नव्हताच की ते किती लीडनी येणार वगैरे, हा मुळात मुद्दाच नव्हता. मागच्या वेळी जर आपण विचार केला तर ते गोपीचंद पडळकर होते, भले ते आता इथे जिंकले असतील पण त्यावेळी अगदी डिपॉझिट जप्त वेळ आली होती. पण नंतर गोपीचंद पडळकरांनी खूप चांगल्या ताकदीनं पुढची निवडणूक लढवली, ती जिंकली, आत्ताची देखील जिंकली. मागच्या वेळी तर अक्षरशः वंचितकडून 3-3.5 लाख मतं त्यांनी घेतली होती. सो गोपीचंद पडळकरांचा एक वेगळाच स्टान्स आहे आणि त्या पद्धतीने चालतात. प्रश्न आता हा उरतो की जसं दादांनी बारामती ताकद लावली स्वतःसाठी, मध्ये अशी पण चर्चा व्हायला लागली की दादा बारामतीतच अडकून पडलेत, मग इतर ह्यांचं काय होणार. पण ते तसं नाही झालं. दादांनी बारामतीकडे पण लक्ष दिलं आणि ते म्हणतात ना म्हणजे भले घार हिंडते आकाशी लक्ष माझ्या पिल्लापाशी, पण ती जी पिल्लं होती त्या सगळीकडे त्यांनी लक्ष दिलं. आणि आज आपण आकडा बघतोय, तो आकडा अतिशय चांगल्या पद्धतीने पक्ष उभारी देण्यात ठरला. तर यामागे तुम्ही जे दादांसोबत जेव्हा म्हणजे संपर्कात असता, कामानिमित्त भेटता, चर्चा करता, बैठक असतात, त्यांचे विचार समजून घेण्यासाठी तुम्ही त्यांना भेटत असतात, तेव्हा असं काय गुण आहेत दादांकडे जे गुण आता खरं म्हणजे या सगळ्या उमेदवारांनी घेतले पाहिजेत? दादांची काम करण्याची पद्धत एक लक्षात घ्या, ती तर पहिल्यापासून आहेच, परंतु दादा म्हणजे संयम पण ठेवणार आहेत. म्हणजे तुम्ही गुलाबी जॅकेट वगैरे दादांना हे पटणार नव्हतं, पण त्यांनी 21वं शतक आहे, त्या 21व्या शतकाशी ते जुळून घेतलं. आणि त्यांची जी अपील की खरं जे आहे ते बोलले, बाबांनो मला झटका दिला तुम्ही,
धीरे से लागा, आता देऊ नका, म्हणजे असं स्पष्ट एकदम क्लिअर मध्ये पोटात आहे तेच पोटात असं त्यांची आहे. आणि काम करण्याची त्यांची प्रचंड ऊर्जा आहे. म्हणजे 100 हत्तीचं बळ त्या दादांकडे सकाळी 6 वाजता गेलं तरी असतं. आणि ह्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर स्वतःची तर सीट निवडून आणलीच खूप चांगल्या मोठ्या फरकाने, पण जे काही 40 जण निवडून आणलेले आहेत तर लिटरली दादा प्रत्येकाची सभा घेत होते. दादांचं कर्तृत्व सिद्ध करायला जे काही व्यासपीठ मिळालं त्यांनी त्याच्यामध्ये षटकार मारला आणि त्यांचं म्हणणंच ते होतं. अगदी म्हणजे तुम्ही आता बघितलं इंदापूरची जागा असेल, शिरूरची जागा असेल, या जागा म्हणजे अगदी नवखे माऊली कटके तर अगदी त्यांना आता पहिल्यांदाच उमेदवारी या ठिकाणी दिली आणि ती पण अगदी शेवटला की कोण उमेदवार द्यायचा आणि जिथे विजय करून दाखवला. फक्त एक शहरातला एक धक्का खरं म्हणजे तुम्हाला जिव्हारी लागला तो म्हणजे सुनील टिंगरेंचा. म्हणजे भले त्यांना बऱ्याच ठिकाणी विरोध झाला, आता उमेदवारी मिळणार की नाही किंवा रिप्लेस होते की काय भाजप आणि तुमच्यामध्ये जागा, तरी देखील अजितदादांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना ती दिली. नाही, त्यांना वेळी आघाडीवर पण होते सुनील टिंगरे. नाही विरोध वगैरे काहीच नव्हता. सुनीलांना टिंगरेलाच तिकीट होतं. पण आपल्या पुण्यामध्ये जो पोरशे अपघात झाला, जे दुर्दैवी ती घटना होती, परंतु त्याच्यामध्ये काय झालं की या सगळ्या गोष्टींमध्ये सुनीलांना हा पहिल्यापासून शेवटच्या 2ऱ्या फेरीपर्यंत 2 फेऱ्या सोडल्या तर आघाडीवर होते. आता खराडीमध्ये काय झालं, बाप्पू पठाऱ्यांचा तिथले आणि ती भावकी सगळी परत भावकी नातं गोत, मग बाप्पू पठाऱ्यांना 3600चं लीड मिळालं आणि एकच फेरी शिल्लक होती 5,500ची. आता त्या 5,500मध्ये डिवायडेशन झालं खरं. ऍक्च्युली ते 5,000 जर अण्णाला पडले असते आणि मग मतदानाचं हे झालं म्हणजे झालं असतं तर अण्णा 100% विजयी होता. परंतु जो खराडीचा भाग आहे अक्षरशः निसट्टा म्हणजे तो पराभव आम्हाला मानावा लागेल. कारण का 4,200 का 500 सुनीलांना तिथे पराभूत झालेले आहे. खरं तर तो पराभव नाहीच म्हणता येणार, परंतु आता 1 मताने झाला काय त्याच्यामुळे तो झालेला आहे. त्याच्यावर पण तुम्ही नक्कीच मंथन आणि चिंतन कराल. नक्कीच करू, परंतु आम्हाला इतर सगळ्या यादीमध्ये आम्ही आघाडीवर होत ना. फक्त खराडीचा जो टापू आहे तो 5.5 अजून 2 याद्या आपण हे करू, कारण का तो मतदारसंघ खूप आहे. तिथे काही लोक भावनिक असतात की बाबा नातेवाईक आहे, बाप्पू पठारे 2 वेळा पडले, म्हणजे एकदा पडले नंतर आलेच बाबा. मला वाटतं ते भाजपमध्ये असताना नव्हतेच, ते जगदीश मुळीक सोबत होते, त्याच्यामुळे भाजप बरोबर होते त्यावेळेला. त्यामुळे लोक म्हणले असतील आता देऊ. काही लोक तशी असतात नातेवाईक की बाबा झाली 10 वर्षांना. असा फायदा त्यांना झाला. बाप्पू पठाऱ्यांना कामावर फार मोठा पक्ष आहे, फार मोठा विजन आहे, त्याच्यामुळे झाले नाही. त्याच्यामुळे कुणीही तिथं सभा घेतली, कुणीही टोमणे मारले किंवा कुणी खोटा नेरेटिव्ह जो पसरवत होते त्याचा काहीच फरक झाला नाही. फक्त भावकी आणि नातीगोतींनी बाप्पू पठाऱ्यांना तारलं एवढंच म्हणता येईल. नक्की. आणि उरली गोष्ट हडपसरची, ती तर जागा तुम्ही अत्यंत खुबीने काढली. कारण की चेतन तुपे यांना उमेदवारी दिल्यानंतर त्या ठिकाणी खरी रंगत आली ते म्हणजे शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप ते देखील त्यांच्यावर उभे राहिले आणि साईनाथ बाबर मनसेचे ही देखील एक लढत होती. पण शेवटी चेतन तुपे यांनी विजय मिळवला. अर्थात हडपसरची समीकरण वेगळी आहेत आणि तुमच्या पक्षाने आखलेली रणनीती गोष्टीतून तुम्ही जिंकलात. आता ओव्हरऑल जर आपण महायुतीचा विचार केला तर आता प्रश्न असा उपस्थित होतो की आता ना कुठल्या अपक्षांची गरज आहे, ना कुठल्या वेगवेगळ्या पक्षांची आघाडी करण्याची गरज आहे. आता तुमचं सरकार येणार आहे, तुम्ही सरकार आणि जे जनतेनं निवडून दिलेलं आहे, असं पण नाही की बाबा इकडून तिकडून ओढून जाणून घेतलेलं आहे. आणि जे बंड झाल्यानंतर अजितदादांसोबत, खरं म्हणजे आजचाच तो दिवस आहे, आठवत असेल आपल्याला 23 नोव्हेंबर 2019 ज्या दिवशी अजित पवारांनी खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली होती. फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि दादांनी उपमुख्यमंत्री. आज तोच दिवस, त्याच दिवसाचा निकाल. आणि खरं म्हणजे अजितदादा अगदी म्हणजे आता फक्त औपचारिकता राहिले की ते पद स्वीकारायचं. सो उपमुख्यमंत्रीपद हे तर अजितदादांना म्हणजे जे काल परवा पण होतं आजही आहे. पण यापुढची जी एक पाऊल जे टाकायचंय, एका पाऊलासाठी जे सगळं अडतंय, आज 40 पर्यंत पोहोचलेला आहात, उद्या आणखी बहुमताचा आकडा आपण गाठून 100 पक्षावर नेहमी दादा म्हणतात
तर तो आकडा गाठण्यासाठी आता कार्यकर्ते काय काम करणार आहे? नाही, त्याच्यासाठी एक लक्षात घ्या, तुम्ही 23 नोव्हेंबरचं जे उदाहरण देताय तर त्याच्या आधी सुद्धा मोठ्या साहेबांनी न मागता पाठिंबा देणं, प्रत्येक वेळी चर्चेला जाणं, परत येणं, पण तो डिसिजन होत नव्हता. त्याच्यामुळे ते कसं होत होतं की कुठेतरी दादांना ते वाटलं म्हणून ते 23 नोव्हेंबरला बाबा एकदा त्यांनी तो आता आज दादांनी 23 नोव्हेंबर पासून आजपर्यंत खूप सहन केलं बरं का. एवढी ही लढाई सोपी नव्हती. 5 वर्षांचा काळ पूर्ण नाही. आता महायुतीला जेव्हा त्यांनी हे दिलं, महाविकास आघाडीमध्ये तर दादांवरच सगळी धुरा होती. ते सगळ्या गोष्टी बघितलं तर कारण का प्रशासन कसं चालवायचं हे दादांकडं ती खूपच आहे. म्हणजे ते त्यांना सगळ्या गोष्टी अवगत का घेतलं. मग महायुतीमध्ये पाठिंबा घेतल्यानंतर फडणवीस साहेब असतील किंवा शिंदे साहेबांनी का तो पाठिंबा स्वीकारला, कारण का अजित दादांसारखा काम करणारा व्यक्ती त्यांना सोबत हवाच होता, ऍडमिनिस्ट्रेटर. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे तिथनच आजचा प्रवास आहे ना. बरोबर. दादांचं खूप मोठं स्ट्रगल आहे. खूप मोठं भावनिक त्यांना त्रास देण्यात आला. सगळे कुटुंबातले एका साईडला झाले. त्यांना लिटरली ते कुटुंब वेगळं ठेवलं. आणि तुम्हाला मी आवर्जून सांगते की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये होत असताना आशा काकी आजारी पडल्या. त्यांना त्या बाकीच्या सगळं, कारण का दादांचं म्हणजे प्रत्येकाचं आईवर प्रेम असतं, तसं अजितदादांचं सुद्धा त्यांच्या आईवर खूप प्रेम. त्यांनी ती भावनिक सुद्धा महाराष्ट्रासमोर आणली नाही बरं का. मग त्याचं भांडवल त्यांनी केलं नाही. जसे इतर लोक त्याचं भांडवल करतात तसं केलं नाही. मी काम केले, जनतेवर माझा विश्वास आहे आणि ते देतील, ते करतील. त्यांच्याशी तो संवाद, विकासाचं विजन ठेवून दादा आज यशस्वी झालेले आहेत. आता ह्याच्या पुढे ही संघटना तुम्ही बघताल की दादा अजून किती, म्हणजे संघटनामध्ये सुद्धा दादा टॉपला आहेत आणि त्याच्यातही यशस्वी झालेत. हे तुम्हाला आता लगेच, कारण का इलेक्शन झाल्यानंतरचाच तो कालावधी. आणि अजितदादांसोबत प्रफुल्ल भाई आहेत, तटकरे साहेब आहेत, त्याच्यामुळे सगळे जे आधीचे मंत्री म्हणजे छगन भुजबळ साहेब आहेत, धनंजय मुंडे भाऊ आहे, हे सगळे, हसन मुश्रीफ साहेब आहेत, सगळे की एखाद्याचं मी नाव जरी विसरलं तर जे आमचे मेन मंत्री आहेत, जे 9 मंत्री, ते सगळे दादांच्या सोबत खमक्यापणे. नक्की. पण आणखी एक ताई, जेव्हा बंड झालं आणि अजितदादांसोबत काही 40 आमदार बाहेर पडले, त्यानंतर त्यांचं कसं होणार असा प्रश्न महाराष्ट्राला पडला. आता यांचं पुढचं राजकीय कारकीर्द काय असेल. आज दादांनी यांची सगळी कारकीर्द उजळून दाखवली की बघा माझ्यासोबत आलेल्यांचं मी काय करू. जसं एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं. जेवढे सोबत नेले तेवढे परत निवडून आणायचे. नॉट अ जोक. एकाच दुसरा फक्त त्यांचा पराभव झाला. सो ही जी ताकद एकनाथ शिंदेकडे आहे किंवा अजितदादांकडे आहे, त्याचं निश्चितच त्यांना चांगल्या पद्धतीने फळ मिळालं. आणि आता मध्ये सभेला आले होते स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, तेव्हा देखील त्यांनी अजित पवारांची पाठ थोपटली होती, त्यांच्याशी ते बोलले होते. म्हणजे हा सगळा जर प्रवास आता अजितदादांचा पाहिला तर कुठे जे लोकसभेला आपण म्हणत होतो की आता सगळे बॅकफुटवर गेलेत आणि आता जरांगे फॅक्टर जोरात चालेल आणि आता महायुतीचा सुपडा साफ होईल विधानसभेत, जरांगे फॅक्टर कुठे गेला, त्याचा काही इफेक्ट जाणवला? एक लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात जे काही कायद्याने आरक्षण मिळू शकतं ती आरक्षण आपण दिलेली आहेत. मराठा आर्थिक दृष्ट्या जी कोण आपली बंधू भगिनी हे असतील, कुमकुवत असतील, त्यांच्यासाठी सारथी EWS आहे, त्यातनं मदत होऊ शकते. पण तुम्ही आरक्षणच द्या हे म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे लोकसभेला जे काही अचानक पाठिंबा दिला, म्हणजे जी घटना घडली त्याच्यात ठीक आहे की जरा त्याच्यामध्ये मी पुन्हा सांगते की जो नेरेटिव्ह संविधान बदलणार आहे का, तर मोदींनी नारा दिला 400 पारचा, हा खोटा नेरेटिव्ह लोकांना खरा वाटला. आम्हाला लोकसभा झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा तो प्रूव्ह करून दिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान कोणाचा 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 बाप सुद्धा बदलू शकत नाही. एक्झॅक्ट. मग त्याच्यामुळे लोक शाश्वत झाली. कारण का एक लक्षात घ्या, जर संविधान बदलतात म्हणल्यावर कुठलाही माणूस हालू शकतो. आम्ही आपल्या महाराष्ट्रातली किंवा आपल्या भारतातली जनता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी संविधान लिहून दिले, आपण त्याच्यावर सर्व एक धर्मीय जाती म्हणजे भारतीय म्हणून जगतोय, राहतोय. जरांगेंना त्यावेळी, जरांगे भाऊंना त्यावेळी आता हे यश मिळाल्यानंतर आता तुम्ही बघा OBC
ओबीसींच्या मध्ये जर तुम्ही बघितलं, धनगर आरक्षण सुप्रीम कोर्टाने धनगर आणि धनगडवरनं फेटाळलं, हे लक्षात घ्या. म्हणजे धनगरांना आरक्षण असून त्यांचं जे म्हणणं होतं की आम्हाला एसटी मध्ये नाही दिलं, कायद्यामध्ये जे आहे तेच मिळणार आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. आपण सर्व एक आहोत आणि जे काही संविधान मध्ये आहे, जे काही कायद्यात आहे ते नक्की देऊ. परंतु विरोधक सातत्याने धर्मामध्ये, कारण का दुसरा मुद्दाच नाही, जातीमध्ये. आता जर जरांगेंचा जो सुपडा साप म्हणजे ज्यांनी चुकीचं या संविधानाची छेड करण्याचा प्रयत्न केला ते उमेदवार पडलेले आहेत. पण जेव्हा तुम्ही नको त्या लोकांना चुकीच्या गोष्टींनी ताकद देत होता, त्यावेळी दुसरी बाजू कायद्याच्या याने उभी राहिली आणि ती मजबूत झाली आणि लोक खूप हुशार शिकलेली. आणखी एक शेवटचाच फक्त आता प्रश्न, म्हणजे लाडक्या बहिणी आल्या धावून आणि महायुतीला गेली तारून आणि महाविकास आघाडी गेली वाहून, असं जर मी म्हटलं तर ते खरं आहे 100%. पुन्हा सांगते, लाडकी बहीण योजनेमध्ये ना धर्म होता ना जातीभेद होता, फक्त होती माझी बहीण. त्या बहिणीला सरकारने डायरेक्ट थेट अकाउंट मध्ये 1500 रुपये दिले. 1500 रुपये देऊन उपकार नाही केली सरकारने, पण या सरकारने दायित्व स्वीकारलं. आपल्या सरकार आपल्याला लाडकी बहीण म्हणते आणि 1500 रुपये दिल्यानंतर ते इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये त्यांनी 2100 रुपये आता केलेले आहेत. जे आमच्या लाडकी बहिणीला योजनेला पहिल्यांदा नावं ठेवली, कर्ज वाढलं, डमकं वाढलं, हे केलं. हे कुठून? पण ह्या ज्या माता भगिनी आहेत ना, सोन्याचं अंड, एक गोष्ट आहे, सोन्याचं अंड देणारी कोंबडी रोज एक अंड घेतलं की माणूस तर सुखी राहतो, पण हाव सुटली आणि कोंबडीच कापली तर आहे ते जातं. आणि माझ्या या माता भगिनी सुज्ञ, सक्षम, कुटुंब सांभाळणाऱ्या, समाज सांभाळणाऱ्या, परिवारातले अनेक लोक सांभाळणारे आहेत, त्यांना म्हणजे ग्रामीण भागातली जरी माझी माता भगिनी असले, हे खूप छान दिलेलं आहे. तिला आपण नवदुर्गा म्हणतो, तिला आपण चंडी, लक्ष्मी, महाकाली म्हणतो. आणि तिला जे काही 1500 रुपये खारीचा वाटा जो दिला बाबा, सच्चाईने या भावाने आपल्याला दिला, त्यांनी मतांचा जोगवा त्यांच्या पारड्यात भरभरून दिला. म्हणजे यांनी तर काय नाही, मताची आली कडकी म्हणून झाली बहीण लाडकी, त्यांनी दाखवून दिलं बहीण लाडकी ही आधीपासून आहे. पण ज्या भावाने त्याचं कर्तृत्व, त्यांनी दिलेला शब्द खरा केला, या नवदुर्गा त्याच्या बहिणीने भावाचा संसार सावरला, 100% हरकत नाही. एकंदरीतच रुपाली, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप आभार. खरं तर जसं मी सुरुवात केली होती की जर पराभव झाला असेल तर तो पचवायचा कसा हे महायुतीकडून शिकावं, आणि विजय मिळाल्यानंतर तो डोक्यात कसा जातो हे महाविकास आघाडीकडून शिकावं. आणि त्याचीच प्रचिती आपल्याला या विधानसभेच्या निकालात पाहायला मिळाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातम्या. आणि हो, डेक्काली प्रेझेंट्स महाराष्ट्राचा महानिकाल लाईव्ह आज दिवसभर तुम्ही पाहताय, आमच्या सोबत जोडला गेलेला आहात. आणखी काही वेगवेगळे कार्यक्रम आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich
Proudly Indian.